जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जिजाऊ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील, तर प्रमुख अतिथी सचिव वर्षा पाटील, न्यायदंडाधिकारी चामले, न्यायाधीश PV सूर्यवंशी, संचालक अनिरुद्ध पाटील, कैलास पाटील, अशोक कोळी, सरला जैन तसेच पद्माकर पाटील, डॉक्टर जागृती पाटील, डॉक्टर कोमल देसले, दिलीप पाटील, सरपंच इंदुबाई पाटील, आशाबाई पवार, भारती पाटील, मुख्याध्यापक RA पाटील, DA पाटील, पर्यवेक्षक SN पाटील उपस्थित होते। सुरुवातीला विद्यालयातील विद्यार्थिनींची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पार पडली। महिलांसाठी ग्राउंड गेम, फुगे फोडणे, विटेवर चालणे, चालता बोलता सामान्य ज्ञान स्पर्धा, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। अंतिम स्पर्धेचे बंपर बक्षीस नेरी दिगर येथील नैना सोनवणे यांनी पटकावले। तसेच विद्यालयातील मुलांनी किल्ले बनवणे, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, तर मुलींनी रांगोळी, मेहंदी, ऐतिहासिक वस्तू संग्रह, सण उत्सव विविध स्पर्धांत सहभाग घेतला। महिला मेळाव्याचे हे 14वे वर्ष असून या स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील जवळपास 1500 ते 2000 महिलांनी सहभाग घेतला। मनोरंजनासोबतच कायदेविषयक मार्गदर्शन महिलांना मिळाले अशी माहिती जिजाऊ महिला मंडळ अध्यक्ष वर्षा पाटील व सचिव सुगंधा पाटील यांनी दिली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। बघा, शांतता ठेवा जरा आणि वाटलं पाहिजे। नमस्कार, मी माता सरस्वती आज या विद्या मंदिरात येऊन मी धन्य झाले। हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहे हे पाहून मन प्रसन्न झाले। यापुढे तुम्ही अशीच प्रगती करीत राहा याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहावा याच्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवावे। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्यु शंकर प्रभूती विदेवे सदा। करुणी कष्ट गाडूनी घाम असा आहे हा शेतकरी महान, करुणी कष्ट गाडूनी घाम असा आहे हा शेतकरी महान। नमस्कार, मी शेतकरी बोलते। काय सांगू बाई यंदाचे आमचे हाल, नफ्याने वावर केला, बीजवाई व खटी निंदाई लई खर्च केला, त्या पावसाने साथ दिली नाही। काय सांगू यंदाचे आमचे हाल, 1 क्विंटल कापसाचं 1 ग्रॅम बी सोनं येत नाही, तरी मन निवळ काय नाही तर दुसऱ्याचं मन। डॉक्टर म्हणतो लोक आजारी पाहिले पाहिजे आणि आमच्याकडे आले पाहिजे। वकील म्हणतो सर्व लोकांनी भांगडी केले पाहिजे आणि आमच्याकडे आले पाहिजे। नेता म्हणतो सर्व लोक भोळी बावडी पाहिजे। पंडित म्हणतो सर्व लोक अंधविश्वास ठेवणार पाहिजे। पण आम्हाला कसं वाटतं की मुठभर धान्याचं पोटभर धान्य झालं पाहिजे, पूर्ण जनतेच्या पोटात गेलं पाहिजे। आपला तालुका सोडला तर प्रत्येक तालुक्यामध्ये पीक विमे मंजूर झाले, मग आपल्या तालुक्यात का नाही? हेच का ते अच्छे दिन? सत्तेत नसताना शेतकऱ्यांसाठी उपोषण करणारे सत्तेत गेल्यावर कसं होऊ शकतात शेतकऱ्यांना? काय का होईना या गोष्टी तरी सरकारने आमच्या शेतीमालाला भाव दिला पाहिजे। साई बाबा, ना मैं हिंदू, ना मैं मुस्लिम, ना मैं सिख, ना मैं ईसाई।
धरती का रक्षा का भार मैं स्वयं करता हूँ। सबका मालिक एक है, ओम साई राम। सबका मालिक एक है, ओम साई राम। धन्यवाद। मैं हूँ दुर्गा, मैं हूँ काली, मैं हूँ माली। हर माली में मैं हूँ। हर माली में मैं हूँ। हर बेटी में मैं हूँ। हर बेटी हर माली का सम्मान करे, हर बेटी का सत्कार करे। हे महिषासुर, तेरा जन्म गुना से और प्रतिशोध की भावना से हुआ है। तेरा जन्म इस संसार के लिए अशुभ है। तुझे तो समाप्त होना ही चाहिए। मैं ही तुझे समाप्त करूंगी। सावध महिषासुर, मैं आ रही हूँ। हा 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 हा। धन्यवाद। बम भोले बम 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 भोले बम 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 शंभो सावली सावली मस्ता बना दे ओ महादेव बाबा भोले। मैं हूँ देव का देव महादेव। एक हाथ में त्रिशूल है मेरे, एक हाथ में डमरू है मेरे, 3 नेत्र है मेरे, गले में सांप है मेरे, जटाओं में गंगा है मेरे, नंदी है सवारी मेरी, विश्व का पहला पिया मेरे, इसलिए नीलकंठ कहता हूँ मैं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। नमस्कार, आप सभी ने मुझे पहचाना। मैं हूँ सीता। है दुष्ट रावण, तू अपना मन मुझसे हटा ले, नहीं तो इसी पाप के आग में तुमने अपने अनेक स्वर्ण लंका समाप्त भस्म हो जाओगे। तुमने श्री राम की शक्ति का आवाज बढ़ाई है। उनकी धनुष्य की टंकार मात्र से लंका गृह समुद्र में डूब जाएगा। एक तुम्हारी पाप के कारण सारे संसार में राक्षस का विनाश हो जाएगा। धन्यवाद। कर्म में, मोक्ष में, प्रकाश में, अंधकार में, मार्ग में, मोह में, त्याग भी में, ब्रह्मांड भी में, अंत भी में, आरंभ भी में, गौरी में, काली में, महाकाली में, असुर का नाश करने के लिए मेरा जन्म हुआ था। यह उपस्थित सभी नारियों में मेरा वास है और आपको भी असुरों का नाश करना है। यहाँ उपस्थित मेरी प्रिय बेटियों और बहनों, आप सभी को मेरा सादर प्रणाम। आप सभी को आश्चर्य हुआ होगा कि मैं यहाँ कैसे। अभी 2 दिन पहले ही आप सब भारतवासियों ने मेरा बहुत ही हर्षित मन से और बड़े ही आत्मीयता से अयोध्या नगरी में भव्य दिव्य स्वागत किया है। उसे देख मैं बहुत प्रसन्न हुआ हूँ। मुझे आनंद इस बात का है कि इतने सालों बाद भी आप सभी को मेरे प्रति इतना स्नेह और प्रेम है। आज आप सभी को मेरा यही संदेश है कि हिंदू धर्म की रक्षा अब आप ही के हाथों में है। हमारी हिंदू संस्कृति और हिंदू धर्म का प्रभाव अनादिकाल से बड़े ही अभिमान से चला आ रहा है और इसके आगे भी हमारा हिंदू धर्म अजामल करने का काम आप सभी को करना है। जब जब संसार में किसी भी समस्या रूपी रावण का जन्म होगा, तब
राम बनना होगा और इस कार्य में मैं आपके सदैव साथ रहूंगा। मतंग मुनि कहकर गए तो ही मिलेंगे राम। सोने की चिड़िया माँ भारती और सत्य सनातन धर्म की सबसे आदर्श पुरुष मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम, जो वर्षों की तपस्या के बाद ऋषि मुनियों को भी नहीं मिलते। नमस्कार, मेरा नाम शबरी है। राम आए हैं, मेरे प्रभु श्री राम आए हैं। उनके दर्शन की प्रतीक्षा में मैं उनका नाम जपती थी। वो मेरे सामने आए हैं। जय श्री राम, जय श्री राम। हे प्रभु, मैं आपके लिए बेल तोड़कर लाई हूँ। आप खा लीजिए, खेलिए, कहीं खट्टा न हो। मैं चौक लेती हूँ। जाने की अनुमति जिनसे मिलने के लिए मैं सारा जीवन उनकी राह देखती थी, उन्हें मैं जाने की अनुमति कैसे दे सकती हूँ? आपके दर्शन हो गए, अब मुझे इस जीवन का क्या काम करने? आज तुमच्या सर्वांच्या समोर प्रकट होऊन बोलते। सती मातेचे भगवान श्रीकृष्णाने 108 भाग केले होते, त्यापैकी शरीराचा एक भाग म्हणजे डोळे। राम राम राम। अरे आप सबको बताऊं, आजकल की बहुएं कैसी होती है? न सर ढकती है, न बिंदी लगाती है, न सिंदूर लगाती है। मॉडल जमाने की मॉडल बहुएं। और आप सबको बताऊं कैसी चलती है? हाय मेरे घुटनों का दर्द, मैं तो भूल ही गई थी। राम 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 राम। अरे मीना, आ गई तू? इतनी देर लगा दी मायके से आने में। ससुराल आने का मन नहीं करता क्या? हम तुझसे आगो ही पत्थर तुड़वाते हैं। अब उधर क्या बैठ गई? इधर आ मेरे पास बैठ और दिखा तेरे माँ ने हमारे लिए क्या क्या भेजा है। ये मेरे लाडले बेटे रानी के लिए बरांडे तो है, ऐसे वैसे कपड़े पहनता नहीं हो। और मेरे लिए दिखा क्या लाई है? ये साड़ी अच्छी है, पर उस दिनों मीना जी के बहन जी के माल कितने पहनी थी, है तो तुझ पर ही जचेगी। और तेरे लिए दिखा कौन सी साड़ी लाई है? 11 जोड़ी अच्छी है। ऐसा कर, मेरी वाली साड़ी तू तेरे पास रख ले और तेरी 11 जोड़ी मुझे दे दे, मुझ पर खूब जचेगी। हाँ चल छोड़, मैं आती हूँ जरा कीर्तन से, घर का ख्याल रखना। राम 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 राम। मी कलेची उपासक आहे, आवड आहे म्हणून मी नृत्य करते, पण मात्र समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा आहे। आता तुम्ही सांगा, पोट भरण्यासाठी हा मार्ग निवडला म्हणजे आम्हाला काही इज्जत नाही का? काही प्रतिष्ठा नाही का? रस्त्यावर पडलेला दुष्ट वस्तूसारखी वागणूक का देतात आम्हाला? आम्हालाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, चार चौघात मिसळण्याचा अधिकार आहे। कला जोपासणे हा एक गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे, मग नको आम्हाला तुमची खोटी सहानुभूती। बघा जमते का आमच्या कलेची कदर करायला? येते मी, धन्यवाद। नमस्कार, मी भीमराव आंबेडकर। खरं तर आज मी तुला भेटायला
अहो, जे काही आपल्या भारतात चाललंय ना ते अजिबात प्रेमासारखं नाहीये. लोकशाहीची नावाखाली नुसता वर खायचा माजला आहे. स्वातंत्र्य भारतात प्रशासनाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी दिवस रात्र मेहनत करून सर्वांची हिताचा विचार करून राज्यघटना तयार केली. पण आजकाल मात्र प्रत्येक जण आपापल्या स्वतंत्र कायदे बदलून निघालाय. काय तर म्हणे आरक्षण पाहिजे म्हणून आंदोलन पक्ष, कुणाच्या मागीचा म्हणून संघर्ष, शेतकऱ्यांचे मोर्चे, महिलांचे शोषण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, सरकारी कर्मचाऱ्यांचे संप, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या. काय म्हणते तुला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजही मी तुम्हाला पुन्हा हे सांगणार आहे, असे आपापसात भांडण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन मार्ग करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. बघा जमते का. 5 लाखातील सेना सागर आणि 5 पिढ्यांचा खजिना घेऊन हैमान माजवणाऱ्या औरंग्याला रोखणारी तुमच्याच मातीत किल्ले. तमाम मराठी मुघलातील देवाऱ्यातला पहिला मुजरा हा स्त्री शक्तीचा असतो आणि तीच स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. मुरजाळ, मोस्तवाल, मुघलांना केवळ कृष्ण पोळीचेच पाणी नव्हे तर या मराठी संसारीचे पाणी पाजले. आम्ही स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार उद्ध्वस्त करू शकते आणि तो आम्ही केला. थोरल्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत आणि जाज्वल्य ठेवायचा होता म्हणून आम्ही राजाच्या संस्थेने ढाल झालो. स्वराज्याचा सूर्य कधी मावू नये म्हणून स्वराज्य रक्षणावर स्वार झालो. 5 पिढ्यांच्या बादशाहीला मूठ माती या मराठा लेकीने दिली. लढले मी जिंकले मी राखाया भगव्याचा मान. लढले मी जिंकले मी राखाया भगव्याचा मान. सरकारली झुंजकारली या औरंग्याची सुलतानी. सह्याद्रीचे सत्वर आखया खंबे. स्वराज्य सौदामिनी तारा राणी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गंगूबाई काठवाडी. जाते जाते इतकंच बोलत, हमको कोई इज्जत नहीं क्या, हमको कोई मान नहीं क्या, सिर्फ इतना ही है कि हम धंधा करते, बाकी कुछ नहीं. किसी का हम भी तो कमा कर ही खाते हैं. है कि नहीं? सही है क्या गलत है? अरे बताओ, तुम ही बता सकते हैं मेरे को. अरे बताओ, मैं तुम्हारे लिए बैठी हूँ, बताओ सही है क्या गलत है? काय नाही जमणार, ठीक आहे. बघा कशी वेगवेगळ्या कामाला बाहेर दांडी वाटतात, तर आम्हीच देते कामाला. स्वयंपाक करायचा आहे, भांडी घासायची आहे, कपडे पण धुवायचे आहेत, सासूबाई आजारी आहे त्यांनी दवाखान्यात न्यायचे आहे, मुलाची परीक्षा आहे त्याचा अभ्यास घ्यायचा आहे, मुलीची डान्स स्पर्धा आहे तिला क्लासला सोडायचे आहे, शेजारच्या मावशीकडे हळदी कुंकवाला जायचं आहे, संध्याकाळी यांचे मित्र घरी येणार आहे त्यांच्यासाठी खास नाश्ता बनवायला सांगितलं आहे. काय काय करा आणि कसं करा मला काहीच कळत नाही. रोज आमचे कौतुक करा असे आम्ही म्हणत नाही, रोज आमचे कौतुक करा असे आम्ही म्हणत नाही. दोष तरी देऊ नका माफ करू, पण दोष तरी देऊ नका. तुम्ही सांगा मला, मी सांगू तुम्हाला, आपणच आपले पोरं सोडून लागू आता कामाला. खूप छान. बघा, तुमची माझी समस्त महिला वर्गाची व्यथा तिने अगदी थोडक्यात खूप छान. नमस्कार, ओळख मला, मी राजमाता जिजाऊ बोलते. जाधवांची कन्या मुस्लिमची सून, शिवांची माता भाग्य कोणते होतो. हिंदवी स्वराज्याची पताकाने अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नाही का, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा दारात रांगोळी काढण्यात आल्या, तोरणही लावण्यात गेली.
हत्तीवरून साखरही वाटण्यात गेली ना आमचे नाव जिजाऊ असे ठेवण्यात गेले. अंगणातली तोडात गोठ्यातली गाय घरातली माय यांच्यावर कोणी वाकड्या नजरने पाहिलं त्याची गय करू नका असे शिकवण आम्ही शिवरायांना दिले. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानींची. मुहूर्त पेटवायली स्वराज्याची, म्हणूनच म्हणता जय भवानी जय शिवाजी. तेव्हा आमच्यावर अभिमानाने भरून आले, म्हणूनच म्हणते बाळांनो शिवरायांसारखा खूप अभ्यास करा, खूप मोठं आहे, आई बापांचे नाव खूप मोठे करा. धन्यवाद. नमस्कार जी, ओळखलं का मला? अहो मी लीला, ते खंडेराव मेंबर नाही का, त्यांची मी घरवाली. आता कसं? अहो आताच का नाही आमच्या गावचं इलेक्शन झालं, त्या दिवशी मी घरात पोया करत होते, तर आमचं मेंबर आलं आणि मला कसं म्हणतं, काय लीला उभी राहा आता. मला काय समजलं नाही. मी म्हणलं आता बसल्या माणसाने काय तरी उभं करते, बसल्या माणसाने काय तरी उभं करते. तर मला कशी म्हणते, अव आपल्या गावामध्ये इलेक्शन हाय, सरपंचासाठी राखीव सीट हाय, तू सरपंच होशील. मी तर बाय राहिली उभी आणि निवडून पण आली. तर नाही का त्या गाववाल्यांना मी अशी वरात काढली. अहो ती मिरवणूक नाही म्हणतात का ते. मला तर बाई पुरं लाज पिऊच करून टाकलं होतं. अव गुलाला ना आमचं मेंबर तर लय जोशात होतं बाई, जसं की काही तोच सरपंच झाला. नाहीतरी बाई कोणत्या पदावर गेली की नवऱ्याने वाटते की आपणच कोणत्या पदावर आहोत, तेच पुढं 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 करते. आता त्या दिवशीच गोष्ट घ्या, तो चपराशी माझ्या घरी आला आणि मला कसं म्हणते, गरम पंचायत मध्ये व्हिडिओ साहेब आले तर सरपंचाला बोलवते. तर उठले हे आणि लागले रस्त्यानं. मी म्हणलं आवाज थांबा, ते सरपंचाला बोलवते, तुम्हाला नाही, तुम्ही काय सरपंच आहे. तर मला कसं म्हणते, तू काय बोलशील त्या माणसासंग, तुले काय समजते. मले काय समजते, पारा घुमला बाई. मी म्हणलं अवा त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे कवाडे खोलले, म्हणून आम्ही शिकलो आणि संविधानानं आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला. तो अधिकार आम्ही गाजवू की नाही. मग लागली मी गरम पंचायतीच्या रस्त्यानं. तर नाही का त्या गल्लीतल्या टपरीवर चांगले जामजवान पोट्टे बसले होते, घेतली देशी आणि नुसते शिंगत होते. त्याच्यातला एक बंदर तर मला आडवाच झाला बाई आणि मला पाहून कसं म्हणता, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं, जीवाची फजिती ऐका, जीवाची फजिती ऐका, या मर्दाली किंमत हाय का. आता सरपंच झाल्यात बायका, या मर्दाली किंमत हाय का. आता सरपंच झाल्यात बायका. तर मी सुद्धा त्याला उलट उत्तर दिलं, अव सकाळी उठा दोस्ताला भेटता, अव सकाळी उठा दोस्ताला भेटता, देशीच्या क्वार्टर लावता, देशीच्या क्वार्टर लावता, गलीनं फिरता नालीनं लोटता, फुकटच्या बडाया मारता, गलीनं फिरता नालीनं लोटता, फुकटच्या बडाया मारता. तुमची गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. तुमची गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. तर बाई ते मागं कुठं लागलं रस्त्यानं. अन हो आता मी काय म्हणते, आपल्याला आपलं गाव स्वच्छ ठेवावं लागल. कोणती बिमारी म्हणता रोगराई येणार नाही. आणि हो कोरोना आता गेला नाही, म्हणून मास्कचाही आणि सॅनिटायझरचाही वापर करा आणि मुलीलाही शिकवा. कारण की मुलगी शिकाल तर आपल्या समाजाचं नाव उच्च करेल, आपल्या देशाचं नाव उच्च करेल. मग ऐकणार राणीची गोष्ट ऐकावंच लागेल. कारण की मी बनेल सरपंचने, कारण मी आहे त्या सावित्रीची लेक, कारण मी आहे त्या सावित्रीची लेक. चालतो आता, लय उशीर झाला बाई. धन्यवाद. खूप छान. बघा सदियों से चुप बेटी आज मुंह खोलूंगी, तोड़ के दरवाजे नहीं आज सच्चे बोलूंगी. सहनशीलता को मेरी कमजोरी न समझो तुम, पीड़ा हुए पर्वत सुने कब तक झेलूंगी. आज मांगूंगी जवाब अपने सवालों के, दर्द दिखाऊंगी सारे बीते लाखों सालों के. पैदा होते ही मेरे क्यों बहने मातम छाया था, जब मेरी बेटी ने चेहरा सब काम उठाया था. मार मार के ताने सबने मम्मी को रुलाया था, खून को चलाने वाला बेटा नहीं आया था. डस्टबिन में फेंक के भी शर्म नहीं आई थी.
कुत्तों ने जब नोचा मैं कितना चिल्लाई थी, कभी झाड़ियों में फेंका, कभी गंदे नालों में, ऐसा स्वागत होगा मेरा आया ना ख्यालों में। डॉक्टर के छुरी कांटों से जो हम बच पाए हैं, अब रोज मरने हम इस दुनिया में आए हैं। दर्द सहना तो हमने गर्व से ही सीखा है, सुलूक तो हमारे साथ जानवर तरीका है। मंदिशा तो हमारे ऊपर बचपन से ही चारी है, घर के अंदर बाहर रात को शिकारी है। बेटियां जाना नहीं, बेटियां से खाना नहीं, ये नहीं पहनना है, हंसना नहीं जोर से, सुनना पाते गौर से, तू पर्याय होने और हमारे सर का बोझ है। जहर में डूबे ताने मिलते हमको रोजे। जन्म हमारी होगी जब तक बेटी सुरक्षित नहीं, तब तक बेटी के आने पर ढोल बजाए जाएंगे, देने को आशीष मंगल चार गाए जाएंगे। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ नारा जब हकीकत होगा, उसी दिन हमारा ये माह ये गीत पूरा होगा। श्री शिवानी ब्रह्मस्तोत्रम मंत्र का जाप करने से जीवन का कल्याण होता है। भगवान शिव भक्तों की सभी मनोकामनाएं पूर्ण करते हैं एवं सभी लोगों से मुक्ति और दुखों का निवारण करते हैं। तो आइए जप करते हैं यह मंत्र श्री शिवानी नमस्तोत्रम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कुंदकेश्वर महादेव की जय, ओंकारेश्वर भगवान की जय, बड़े जटाधारी महादेव की जय। आप सबने कथा के लिए आए बड़े भाव से, भक्ति के साथ कथा के लिए आए। मैं आप सबसे कहना चाहता हूँ, पत्र आया है जलगांव महाराष्ट्र से, भक्ति कुमार। पत्र में लिखा है, बाबा मैं 6 दिन हो गए कथा के लिए आ रही हूँ, लेकिन पंडाल में इतनी भीड़ है कि मैं आपको देख ही नहीं पा रही हूँ। आप सभी से निवेदन है, मुझे देखने मत आइए, बाबा के लिए आइए, बाबा के भक्ति के लिए आइए, बाबा की सेवा के लिए आइए। तेरे भरोसे मेरी गाड़ी, तू जाने तेरा नाम जाने। तेरे भरोसे मेरी गाड़ी, तू जाने मेरा नाम जाने। मेरी सारी बेटियों और बेटों से मैं निवेदन करना चाहता हूँ कि शादी प्यार वाली नहीं करनी, जिम्मेदार वाली करनी। शादी प्यार वाली नहीं, जिम्मेदार वाली करनी है। अपने माँ बाप को कन्यादान का अवसर प्राप्त करना, अपने माँ बाप का शीश कभी नीचे झुकने नहीं देना। इस पर मैं एक और कथा आपको सुनाना चाहता हूँ। एक पोता अपनी दादी से कहता है, दादी ऐ करो। दादी पूछती है ऐ क्यों करना है? पोता कहता है, दादी करो ना, ऐ करो ना। दादी कहती है ठीक है। ये दादी अपने पटवे से 10 रुपए निकालती है, पोते को देती है, कहती है बेटा टॉफी खा लेना, चॉकलेट खा लेना, हम पता ऐसे खाना। तो पोता कहता है कि कल रात में बेड पर सोया था, मम्मी भागी भागी आई पापा के पास और कहने लगी कि साल जब बुढ़िया ऐ कर देगी ना तो सारी जायदाद हमारी हो जाएगी। श्री शिवाय नमस्ते। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। भोला सब दुख काटो भारा, ओ भोला सब दुख काटो भारा। शिव शंकर जप तेरी माला, भोले बाबा जप तेरी माला। भोला सब दुख काटो भारा। बोल बम का नारा है, बाबा है हर 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 हर। भगिनी आणि सगळ्या विद्यार्थी मैत्रिणींनो,
आज जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने, म्हणजे जिजाऊ जयंती झाली आहे पण त्यानिमित्ताने आज जिजाऊ महिला मेळावा इथे मांडलेला आहे. तर जिजाऊंविषयीची एक गोष्ट मी तुम्हाला फक्त सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. जेव्हा 9वा महिना सुरू असतो एखाद्या बाईला, जेव्हा ती प्रेग्नंट असते, गर्भवती असते, तेव्हा ती कुठे असते हो? माहेरी जाते की सासरी जाते? किंवा तिने कुठे असावं? माहेरी असावं की सासरी असावं? माहेरी असावं. बरं, एक म्हणजे जर प्रेमळ सासर असेल तर सासरी असलं तरी काही हरकत नाही आणि माहेरी असलं तर ते जास्त अतिउत्तम. परंतु तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, जेव्हा जिजाऊ ह्या गर्भवती होत्या शिवरायांच्या वेळेस, जेव्हा शिवाजी महाराज त्यांच्या पोटात होते तेव्हा त्या ना सासरी होत्या ना माहेरी होत्या. त्यांचे सासरचे आणि माहेरचे एकमेकांच्या जीवावर उठले होते, अशी परिस्थिती होती. आजच्या काळात जर आपल्या माहेरच्यांना कोणी काही बोललं चुकून तर राग किती येणार पटकन एकदम, किंवा सासरच्यांकडून माहेरच्यांकडून सासरच्यांचा काही अपमान झाला थोडक्यात तर तेही आपल्याला सहन नाही होणार. पण त्या जिजाऊने जेव्हा एकमेकांच्या जीवावर उठलेले होते त्यांचे सासरचे आणि माहेरचे, अशा परिस्थितीमध्ये शिवरायांना जन्म दिलेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण सगळे अक्षरशः हतबल झालो असतो. पण तेव्हा त्यांनी स्वराज्य स्थापनेची इच्छा मनात ठरवली होती की जी वेळ माझ्यावर आली आहे ती माझ्या कुठल्या भगिनीवर यायला नको. म्हणून या निमित्ताने मी एवढंच सांगते की जेव्हा आपण नेहमी अनुकूल परिस्थितीची वाट बघू नये माणसाने, तर प्रतिकूल परिस्थितीसुद्धा अनुकूल करण्याचा प्रयत्न नेहमी करावा आणि समाजाप्रती थोडी जाणीव असावी प्रत्येकाला. जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तेव्हा त्यांच्याकडे ऑलरेडी सुभेदारी होती, शहाजी महाराजांना सुभेदारी दिलेली होती आणि तीच त्यांना पुढे चालवायची होती. परंतु समाजातले सगळे दुःख वगैरे बघून त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आजही मी ज्या जिजाऊ बघते ती जी जिजाऊ होती तशाच जिजाऊ आजही समाजामध्ये आहेत. आजही गर्भवती असताना बऱ्याच जणींचं रक्त कमी असतं, शेतात राबत असतात, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि अशा सगळ्या ह्या समाजातल्या जिजाऊंसाठी ज्या आयोजकांनी हे जे सुंदर आयोजन केलेलं आहे, स्वतःसाठी वेळ देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं आहे ते बघून मला खूप छान वाटलं आहे आणि खूप समाधान वाटलं आहे. आणि हा कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि मान्यवरांचे आभार आणि सगळ्या स्पर्धकांचं सुद्धा खूप खूप कौतुक. खूप छान सादरीकरण होतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या जिजाऊ महिला मेळाव्याचे अध्यक्ष, आयोजक, संयोजक तथा न्यायो राजस्व परमो धर्म हा वसा आपल्या कुशल कार्यकर्तृत्वाने सोबत घेऊन चालणारे माझे न्याय परिवाराचे सदस्य तथा आपण श्रोतेवर्ग म्हणजेच माझ्या माता भगिनी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, मी आपल्यासमोर आज उभी आहे. तर निमित्त पण खूप छान आहे, जिजाऊ महिला मेळावा. मी नक्की काय सांगायला उभी आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, बरोबर पडला का? तुम्हाला वाटत असेल आता ही काळी कोटवाली मुलगी आता आपल्याला काय सांगून जाईल इथं आणि काय नाही, असं वाटत असेल ना प्रत्येकाला. तर त्याचं उत्तर असं आहे, न्यायालयातील आतापर्यंतच्या आपल्या ज्या गरजा आहेत, किंबहुना न्यायालयाची, सरांनी मगाशी जसं सांगितलं की शहाण्या माणसांनी पोलीस स्टेशनची आणि न्यायालयाची पायरी शक्यतोवर चढली नाही पाहिजे, बरोबर सांगितलं का? तर सांगण्यामागचं तात्पर्य काय होतं की आपल्याला आपले जे अधिकार आहेत, आपल्यासाठी जे कायदे तयार झालेले आहेत, तर त्या कायद्यांची आपल्याला पूर्णपणे माहिती असली पाहिजे. किंबहुना आपले काय काय अधिकार आहेत तर त्या अधिकारांची आपल्याला माहिती असली पाहिजे. समाजात तुम्ही आणि आम्ही किंवा इथं बसलेली सगळीच मंडळी समाजात फिरते. तर एक छोटीशी कथा सांगून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. कथा अशी आहे, एक शिंप्याचा मुलगा असतो, म्हणजे शिंपी परिवार असतो. पूर्वी शिंपी म्हणतात, आता त्याला टेलर म्हणतात. त्या शिंपी परिवाराचं उदाहरण सांगते. उदाहरण असं आहे, एक शिंपी मनुष्य असतो, त्यावेळेला मशीन नव्हती, तर फक्त शिवणकाम कशाच्या बेसिसवर चालायचं? सुई आणि कात्री. सुई आणि कात्री या 2च गोष्टींवर त्या माणसाचं शिवणकाम हे डिपेंडंट असायचे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे
एक दिवस शाळकरी मुलगा असतो, त्याला सुट्टी असते, म्हणून तो त्याच्या वडिलांच्या दुकानावर जातो आणि वडिलांचं निरीक्षण करतो. त्या निरीक्षणामध्ये त्याला काय आढळतं, तर वडील काय करतात, एक कापड घेतात, कैचीने त्याचे 2 तुकडे करतात, नंतर पुन्हा काय करतात, कैची पायाखाली घेतात आणि तेच 2 तुकड्यांचं जे कापड असतं त्याला जोडण्यासाठी एक सुईचा वापर करून सुईला धागा जोडून तो कापड जोडून सुई आपल्या टोपीच्या शिरावर रोवतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मैत्रिणींनो, सुईचं काम काय आहे आणि कैचीचं काम काय आहे. कैचीचं काम काय आहे आणि सुईचं काम काय, शिवायचं. आपल्याला काय बनायचंय समाजात, तुम्ही आम्ही सगळेजणी जे दायित्व आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे त्या दायित्वाचं एकच काम आजपर्यंत आपण करतोय की आपण आपल्या परिवाराला सुईने आणि धाग्याने बांधून ठेवतोय, बरोबर. तर मलाही तेच सांगायचंय की समाजामध्ये असेही खूप घटक आहेत की ते जाणून बुजून त्या सुईला त्रास देतील. मग त्या मुलांनी परत पुन्हा कथेकडे येते, तर त्या मुलांनी वडिलांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही असं रोज काय करतात की सुई कैची घेतात, कैचीने कापड कापतात, कैचीची जागा मात्र पायाखाली घेतात आणि सुईची जागा मात्र कुठे, टोपीच्या शिराच्या वरती रोवतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला जे समाजातील घटक आहे जे कैचीसारखे आपल्याला कापायला निघालेले आहेत, किंबहुना आपल्यावर जे अत्याचार होत आहेत महिलांवर, आताच्या आपल्या समाजात आपण जितकं काही बातम्या बघतो किंवा आपण जे जे सोशल मीडियावर बघतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धोक्यामध्ये कोण आहे, महिला की पुरुष. आणि तुम्ही कुठेतरी ऐकलंही असेल, जो अत्याचार करतो त्याच्यापेक्षा जास्त भयानक कोण असतो, अत्याचार सहन करणारा असतो. आपण अत्याचार सहन करणारे बनायचे की अत्याचार करणारे, अत्याचार करायचा पण नाही आणि अत्याचार सहन पण करायचं नाही. तर त्या संदर्भात त्या अनुषंगाने मी पुन्हा कथेकडे येते. कैचीचं काम पायाखाली आणि सुईचं काम डोक्यावर. एक काम करते शिवायचं आणि एक काम करते कापायचं. तर आपण सगळ्याजणी हे शिवायचं दायित्व आपल्या उराशी पेलून घेतलेलं आहे. तर या संबंधित काही जे कायदे आहेत तर ते कायदे मी एकदम ओघवत्या स्वरूपात तुम्हाला सांगतेय. तर कायद्यांचं भान असू द्या, आपल्याला आपण समाजात जातो, आपल्याला सगळं माहिती असतं, ह्या मुलीवर अत्याचार होतोय, इथं अत्याचार होतोय, पण आपण आवाज उठवतो का, उठवतो का आवाज. तर आपण त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. तर त्या संबंधित पहिला कायदा आहे बालविवाह प्रतिबंध कायदा. भारत सरकारने मुलांच्या आणि मुलींचं लग्नाचं वय हे ठरवून दिलेलं आहे. मुलीचं वय किती आणि मुलांचं, तर ह्याच वयाचे मुलं मुली जर असतील तर त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे, किंबहुना या वयापेक्षा मोठे असतील तर. आणि जर या वयापेक्षा लहान मुलं मुली जर असतील, त्यांचं जर कुठे लग्न होत असेल तर त्याला आपण बालविवाह हिंदू कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंध घालू शकतो. दुसरं आहे हुंडा देणे. रक्षाबंधन मूवी बघितलाय सगळ्यांनी. त्याच्यामध्ये ते अक्षय कुमारची जी सगळ्यात मोठी बहीण असते तिचा मृत्यू कशामुळे होतो, तिला तिच्या सासरचे लोक काय सांगतात, तुझ्या माहेरवरून आपल्याला फ्रीज घ्यायचं आहे, गाडी घ्यायची म्हणून पैसा आण. ती काय सांगते की माझी ती परिस्थिती नाही, मी आणू शकत नाही. मग घरचे काय करतात, तिला फासावर लटकवून टाकतात. तर हुंडा देणे आणि घेणे ही बेकायदेशीर प्रथा आहे. तिसरा आहे घरगुती हिंसाचार आणि त्या विरोधात आपले अधिकार. जर तुमच्यापैकी कुठली महिला असेल, तिच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही त्या विरोधात सुद्धा आवाज उठवू शकता. त्यानंतर आपली ओळख जाहीर न करण्याचा अधिकार. एखाद्या महिलेवर जर शारीरिक अत्याचार झालेला असेल आणि तिला जर न्यायालयात दाद मागायची असेल आणि अशा वेळेला तिला असं वाटत असेल की माझी ओळख समाजापासून कुठेतरी लपली पाहिजे, कारण आपल्याकडे काय असतं, एखाद्या मुलीची ओळख जाहीर झाली की समाजात तिला काय ठेवतात, सगळेजण नावं ठेवतात, बरोबर. तर हे जे नावं ठेवण्याचा जो प्रकार आहे तर यापासून तिला मुक्ती मिळावी म्हणून आपली ओळख जाहीर न करण्याचा तिला अधिकार असतो. त्याच्यानंतर आहे कुठल्याही महिलेला रात्री कुठलाही पोलीस अधिकारी असेल, मेल फिमेल दोघांपैकी, अटक करू शकत नाही. त्याच्यानंतर आहे कुठल्याही महिलेचा जर कोणी पाठलाग करत असेल तर त्या संबंधितही कायद्यामध्ये तरतूद आहे.
त्याच्यानंतर महिलांसाठी प्रसूती रजा आणि अन्य सुविधा पण गव्हर्नमेंटने तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी महिलांचा जो छळ होतो, महिलांवर जे लैंगिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक जे अत्याचार होतात, तर त्या अत्याचार विरोधात जर तुम्हाला आवाज उठवायचा असेल तर त्या संबंधित सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याच्यानंतर आहे समान वेतनाचा अधिकार. म्हणजे जर पुरुषाला जर 10 रुपये कुठल्याही कामाचे मिळत असतील आणि महिलेला जर 5 रुपये मिळत असतील तर हा समान वेतन अधिकार झाला का? समान वेतन अधिकार केव्हा होईल? जेव्हा पुरुषाला एका कामाचे 10 रुपये मिळतात आणि त्याच कामाचे जर तेच काम महिलेने केलं तर त्या कामाचे तिला किती रुपये मिळायला पाहिजे? 10 रुपये. तर हा झाला समान वेतनाचा अधिकार. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय महिला आयोग, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या महिलांच्या तक्रारी मांडू शकता. त्याच्यानंतर आहे 0 FIR अधिकार. म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत जर कुठेतरी अन्याय अत्याचार घडला किंवा तुमच्यासोबत कुठली तरी घटना घडली आणि तुम्ही इथं राहतात, तुमचं राहण्याचं ठिकाण जर नेरी असेल आणि तुमच्यावर जर अन्याय अत्याचार झाला किंवा तुमच्यासोबत जर कुठली घटना घडली, ती जर झाली असेल जळगावला, तर तुम्ही काय म्हणणार की मी जळगावची रहिवासी नाही तर मी जळगावला केस फाईल करू शकत नाही. पण तसं सुद्धा नाही आहे. आता तुम्ही 0 FIR अंतर्गत तुम्हाला भारतभरामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही केस फाईल करू शकता. त्याच्यानंतर आहे ऑनलाईन आभासी पद्धतीने तक्रार दाखल करण्याचा अधिकार. तुम्ही आता सायबर कंप्लेंट सुद्धा करू शकतात. ऑनलाईन कंप्लेंटचा सुद्धा तुम्ही आधार घेऊ शकतात. कायद्याची जेवढ्या केवढ्या तरतुदी आहेत त्या मला जेवढ्या सांगता येतील त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. सगळेजण पेपर वाचतात? पेपर वाचतात का? पेपर मुलीच बोलतायत, महिलांकडून काही आवाज येत नाही. वाचतात ना? बर. मग आपण ह्या 24 तासामधून 24 मिनिटं जर आपल्यासाठी दिले रोज तर किती छान होईल. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण छान होईल. आपण TV बघतो, TV मध्ये सिरियल बघतात सगळ्या बघतात का सिरियल? कशासाठी बघतात? रडण्यासाठी. अहो ते सिरियल बघून तुम्ही मला तर वाटतं रडत असाल. इतक्या भावनाशील महिला असतात की त्यांच्या लगेच भावना आवरल्या जात नाही. सगळ्या गंगा जमुना वाहायला लागून जातात. कशासाठी? आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम करून घेतात. ते आपल्याशीच ते इतकं रिलेटेड नसतं. त्या हिरोईनला पैसे दिलेले असतात रडण्यासाठी. आपण उगाच कशाला रडतात? बरोबर आहे ना? आपलं आरोग्य, आपलं मानसिकता कशाला बदलायची? आनंद घ्या. तुमच्या
जगण्यात आनंद आहे, तुमच्या सौंदर्यात आनंद आहे. तुम्ही जर चांगल्या राहिल्यात, मनाने टेन्शन फ्री राहिल्या तर तुमचा नक्कीच आरोग्यावर चांगला परिणाम होईल. आणि तुम्ही म्हणाल की मी डॉक्टरांकडे जाल, तुम्ही डॉक्टरांकडे जात असाल जागृती मॅडमकडे आणि सांगत असाल अहो मॅडम मी 1 भाकरी खाते, 2 पोळ्या खाते तरी माझ्या अंगाला लागत नाही, बरोबर आहे. ते मॅडम काय करतील, तुम्ही इतक्या भावनाशील झालेले आहेत आणि इतकं टेन्शन घेऊन जीवन जगतात, कशासाठी जगतात. अहो तुमच्यासाठी आम्ही इथं आज स्पर्धा ठेवलेल्या आहे, त्या स्पर्धेचा पूर्ण आनंद घ्या. अगदी सुंदर सुंदर स्पर्धांचं आयोजन इथं केलेलं आहे तुमच्यासाठी. विविध खेळ इथं मी आणलेले आहेत आणि बक्षिसांची तर लयलूट आहे. सगळेजण बक्षिसं घ्या, खूप छान बक्षीस आहेत. 5,000चं बक्षीस आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्पॉन्सर मिळालेले आहेत. सुरवाडे मॅडमांकडून आपल्याला साडी असते दरवर्षी. सुरळकर मॅडमकडून आपल्याला दरवर्षी साडी मिळते. त्यांचे सगळेजण कौतुक करूया टाळ्या वाजवून. आणि आज आपण हळदी कुंकाच्या निमित्ताने इथं जमलेला आहात. आपला पारंपरिक सांस्कृतिक असा हा हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. हळद आणि कुंकू, बरोबर आहे. कुंकू आणि हळदीचं किती खूप मोठं आपल्या समाजामध्ये मोठं स्थान आहे हळदी आणि कुंकूला, बरोबर आहे. खूप मान आहे. हळदी कुंकाचं म्हणजे नवऱ्याचं आपण प्रतीक मानतो. ते तुम्ही आनंदी राहा. आज घरी आज अगदी बिनधास्त इथं राहा, काही चिंता करू नका. आणि मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगते, म्हणजे गमतीशीर आहे, तो तुम्ही घ्यायचा की नाही घ्यायचा ते ठरवा. आणि जर तुम्हाला जर उपयोग करता आला तर चांगल्या आनंदाने करा. आज घरी जायचं सगळ्यांनी मस्त, इथं पूर्ण आनंद घ्यायचा, सगळ्याचा एन्जॉय करा खूप. आणि घरी गेल्यानंतर आज स्वयंपाक केल्यानंतर आपण सगळेजण कुटुंब आपले सगळे एकत्र जॉईंट फॅमिली असेल किंवा वेगळे राहत असाल, जे जॉईंट फॅमिलीमध्ये सगळेजण एकत्र जेवायला बसा, बरोबर. जेवण करताना आपल्या ताटात जास्त वाढून घ्या, नवऱ्याच्या ताटात थोडं कमी वाढा. करा, खरंच करा, प्रयोग करून बघा. सगळ्या पुरुषांनाही मी सांगते, त्यांच्या महिला आलेल्या असतील तर ते घरी आज करतील तो प्रयोग. खरंच करा. तुमच्या ताटात जास्त वाढा, नवऱ्याच्या ताटात कमी वाढा. मस्त आपलं मन लावून खाली मान घालून जेवण करा. नवऱ्याच्या ताटातलं संपलं तरी लक्ष देऊ नका. काय म्हणतो ते तर बघा, नवरा काय म्हणतो आपला, म्हणू दे याला काय म्हणायचं ते. एखादा म्हणेल काय तुला माझ्या ताटात दिसत नाही का संपलंय, अरे अरे माझं लक्षच नाही, बघते हा वाढते. आणि आपलं जेवण चालू ठेवायचं. एखादा चांगला असेल, प्रेमळ असेल तो अगोदर मला वाटतेस का. आणि एखादा रांगडा असेल तो काय करेल, एक दिल लगवून ती लगवून देण्यापेक्षा आपल्या डोक्यावर मस्त बर्फ ठेवा, तोंडात खडी साखर ठेवा आणि उठण्याची नाटक करा फक्त, की मी उठते असं नाही. ऐ ग माझ्या पायात कळ निघाली. तो नवरा म्हणेल एखादा असा असेल एखादा फटकं तोंडाचा, तर म्हणेल आता तर चांगली टनाटना उड्या मारत होती आणि आता कुठे तुझं लगेच पायात लचक भरली, चमक भरली म्हणते. पण नाही हो, झालं आत्ता उठताच झाली म्हणा चमक. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं आणि त्या नवऱ्याने जर तुम्ही जर त्याला असं अशा पद्धतीने जर त्याला मन त्याचं जिंकून घेतलं तर नक्कीच तो तुम्हाला सहकार्य करेल. आणि नेहमी हसत राहा, खूप हसा. निरोगी जीवन जर जगायचं असेल आयुष्यात आपल्याला तर आपण खूप हसलं पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे. याच्याबद्दल मी एक छोटीशी अगदी 2 मिनिटाचीच गोष्ट सांगणार आहे, जास्त काही लांबवणार नाही आहे. ते आपल्या महिलांच्याच दृष्टीने आहे. एक डॉक्टर असतात प्रयोगशाळेमध्ये, ते एका कुत्र्याला घेऊन जातात. त्या कुत्र्याला प्रयोगशाळेत नेल्यानंतर ते असा मस्त वाफाळलेला गरम जो भात असतो त्याला ते भूक लागलेली असते, ते त्या भांड्याकडे बघायला लागतं आणि ते लाळ जशी त्याची पाझरायला लागते त्याच वेळेला ते जे डॉक्टर असतात सोबत ते एक काचेची नळी घेतात आणि त्याच्या पोटाला टोचतात ती आणि होल पाडून त्या नळी त्याच्यात आत टाकतात आणि एक बाऊल त्याच्या खाली धरतात आणि तो जसजसा ते बाऊल ते पुढे करतात त्याप्रमाणे त्याचा जो पाचक रस असतो तो त्या नळीतून त्या बाऊलमध्ये जमा व्हायला लागतो. तो पाचक रस जसजसा ते भरायला लागतं तसतसं ते डॉक्टर ते पुढे ते भाताचं भांडं पुढे नेतात. तशी तसं ते त्याचा जो पाचक रस असतो तो जास्त स्रावायला लागतो आणि त्याच वेळेला ते एक मांजर त्याच्या पुढे आणून ठेवतात, कुत्र्यापुढे.
मला तर माहिती आहे मांजर आणि कुत्र्याचं किती जन्मांतरचं वैर आहे की काय ते माहीत नाही कशामुळे वैर आहे मला, पण त्यांचं ते वैर आहे. ते बघताच बरोबर त्याची ती लाळ घोटणंही बंद होऊन जातं आणि तो जो पाचक रस असतो स्रवायचा तोही थांबून जातो. तसंच महिलांच्या पण बाबतीत आहे. महिला इतक्या भावनाशील होतात, इतकं टेन्शन घेतात, खूप टेन्शन घेतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेवर त्याचा तो परिणाम होत असतो. तर तो परिणाम होऊ देऊ नका. खूप आनंदी जीवन जगा, खूप हसत खेळत राहा. हळदी कुंकाबद्दल थोडंसं सांगते. आपण हळद आणि कुंकूला आपल्या याच्यात तर खूप मान आहे. त्या मानानुसार त्याच्या संस्कृतीनुसार त्याला आपण खूप मोठं स्थान, नवरा म्हणून आपण त्याला स्थान दिलेलं आहे. तर आपल्या नवरा बायकोमध्ये भांडणं होतात की नाही, होतात ना, तसे हळद आणि कुंकूमध्ये पण भांडण होतं. म्हणजे त्याच्यामध्ये दोन ओळी आहेत त्या मी तुम्हाला सांगते. कुंकू म्हणतो हळदीला, तुझ्या वरती माझं स्थान. आपण हळद खाली लावतो, कुंकू वरती लागतो, की माझा मान किती मोठा की मला वरचं स्थान आहे, तुला खालचं स्थान आहे. तर हळद पटकशी म्हणते, अरे पण तुला लावण्याच्या आधी माझंच तर मोठं स्थान आहे, आधी तर मलाच लावतात आणि मग तुला लावतात. केव्हाही आपण हळद आधी लावतो आणि मग कुंकू लावतो की नाही, तरी माझ्यामुळेच तर तुला कुंकवाला शोभा येते. नुसतं हळद लावून कुंकवाला शोभा येत नाही, कुंकामुळे हळदीला शोभा येत नाही. तसंच ते म्हणते बघ, हळद म्हणते, अरे पण कुठेही कार्यक्रम असला किंवा हळदी कुंकाचा कार्यक्रम असला तर माझंच आधी नाव घेतलं जातं, हळदी कुंकूला या म्हणून. बरोबर आहे ना. तसं हे हळदी कुंकाचं नातं आहे. आज खूप मजा करा, आनंदाने सगळ्या स्पर्धेत भाग घ्या. घाई करू नका आज जायची आणि आनंदी राहा. कारण माझा नवराही खूप हसरा आहे, त्याच्याने मी नेहमी सतत हसत असते. तसे तुम्ही तुमच्या नवऱ्याला जे हसत नसते त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा घरी जाऊन आणि मी दिलेला फॉर्म्युला वापरा आणि आनंदाने सगळेजण जीवन जगा. यास तुम्हाला आता खूप खूप मी शुभेच्छा देते. जास्त वेळ घेत नाही. रेडी ना मॅम, आपली वेळ सुरू होते आता. चला पटकन धावा पळा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उत्साह त्यांचा वाढवा. पुढच्या खेळासाठीच्या स्पर्धक महिला आहेत सोनाली विनोद बराटे, रेखा मनोज बराटे, पूनम आशिष पाटील, अश्विनी सुखदेव राणे, भारती सुनील कोळी. टाळ्यांच्या गजरामध्ये हा ग्रुप या ठिकाणी विजयी ठरलेला आहे. आदरणीय ताई साहेबांना विनंती आहे, विजयी ठरलेल्या या ग्रुपचं सांघिक काम खूप चांगलं होतं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. मॅडम
त्यांचे दोघे फुगे फुटले त्या बाजूला वाट रुपया आणि त्यांचे दोघं फुगे शिल्लक आहेत त्या पटापट समोरासमोर या. त्यांचे फुगे शिल्लक आहेत त्यांनी पटापट इतरांचे फुगे भारी होता. लक्ष्मी गोपाल पाटील मेरबुतूर. काय मोठे बाबा, मेरबुतूरचा खूप जन्म आहे. सर्व मेरबुतूरच्या ताई काहीतरी खाऊन आलेले स्पेशल पौष्टिक. हात लावला का बहिणा? एक नंबर हात लावला. एक नंबर आजी फुगापुडी आहे. नेरी दिगर. मी आदरणीय शोभाताईंना विनंती करेल की आपण आपल्या हस्ते या ताईंना बक्षीस द्यायचंय. प्रीती प्रवीण खोडके नेरी दिगर. पुढच्या महिलांची नावं मी आधी वाचलेलीच आहेत. पुन्हा काही महिला 2, 3 स्टार्ट. पोटाने हाताने धरून ठेवलेलं होतं, काही पोटाला पॅड धरून ठेवलेलं होतं. हा आपण गेम परत घेऊया. वैशाली पाटील या खेळाच्या विजेता आहेत आणि शुभांगी पाटील यांच्या हस्ते आपण त्यांना बक्षीस. टाळ्या. आऊट. नाही आऊट झाल्या तुम्ही. अहो मावशी. निळ्या साडीवाल्या मावशी. निळ्या साडीवाल्या मावशी आऊट झाल्या. मनापासून अभिनंदन करूया. आदरणीय ताई साहेबांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते या ताईंना बक्षीस द्यावं. रेवती मोठ्याची विद्यार्थी असेल तिच्या खांबाजवळच्या ताई थोडशा पुढे सरका. स्टिरिंग खांबाला लागेल. चल आपली वेळ सुरू होती आहे आता.
नेक्स्ट आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. जिजाऊ एवढ्यासाठी सुरू चालत होतं. ज्या खुर्चीवर आहे चला ताई आहे एक खुर्ची अजून रिकामी. तुम्ही बाद झाल्या. ऑरेंज कलरच्या साडीवाल्या ताई तुम्ही धीर सोडून दिला आहे का? नाही शिल्लकच नाही. धावण्याची पण मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगत होतो यांना तुम्ही ओव्हरटेक करा. हरकत नाही. गजरामध्ये सेमीफायनल राऊंड साठी या सर्वांना आपण
आपले शुभ असे या बक्षिसाचं गजरामध्ये या अंतिम स्पर्धेसाठी चांगलं चांगल्यांना घोडा लावतो आम्ही समजला समजला विजयी स्पर्धक ठरलेल्या नैना मंगेश सोनावणे टाळ्यांच्या गजरामध्ये या ताईंचं आपण अभिनंदन कौतुक करूया. दिवसभर आपण सर्वांनी थोड्या मेहनतीनं या सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा देऊया. बंपर बक्षीस आपल्याला मिळालं आणि त्यांना बक्षिसासाठी आपण आले होते. ताई तुम्ही आज 5,000 रुपयाचं बक्षीस जिंकला, कसं वाटतंय? माझे नाव नैना मंगेश सोनवणे. मला इथं यायची इच्छा पण नव्हती, पण माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी मला इथं बोलवलं आणि मी घरी जात होती. मला मोठा फोन आलेला होता तिथं जायचं होतं, पण मी तिथं पण नाही गेली. आणि माझ्या जाऊबाई आणि माझी मित्रमैत्रिणी यांनी मला खूप प्रोत्साहन दिले, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि मी आज जिंकली, मला फार भारी वाटतंय. तुम्हाला अपेक्षा होती का बक्षीस जिंकायची? मला अपेक्षा पण नव्हती की मी 5,000चं बंपर बक्षीस जिंकेन. आता पण ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या याच्याने बंपर बक्षीस जिंकू शकले. यापूर्वी तुम्ही अशा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता का? नाही, कधीच नाही. कोणत्या स्पर्धेचा अनुभव नसताना तुम्ही पहिलं बक्षीस जिंकलं? पहिली स्पर्धा होती माझी. काय सांगाल तुम्ही महिला मेळावा भरवणाऱ्यांना काय सांगाल? जे महिला मेळावा ज्यांनी महिला मेळावा भरवलेला आहे, इतके बक्षीस वाटलेले आहे, त्यांना काय सांगाल? त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचे पण मी खूप आभार मानते. त्यांचा आशीर्वाद होता म्हणूनच मी आजपर्यंत इथं आले आणि म्हणूनच मला हे 5,000चं बक्षीस मिळालंय. त्यांच्या कृपा आशीर्वादानेच मला हे बक्षीस मिळाले. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहो आणि हा जिजाऊ महिला मेळावा असाच चालू राहो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.